पुण्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। त्यामध्ये आता भर पडली आहे ती बिल्डर लॉबीने केलेल्या विविध कारनाम्यांची। आता थेट जैन समाजाच्या 3 एकर जागेचा एक व्यवहार वादात सापडलाय। पुण्यातलं मॉडेल कॉलनीमधलं जैन वसतिगृह हे जैनांसाठी एक महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं। त्या वसतिगृहाच्या पुनर्विकासाचा घाट घालून ती जागा बिल्डर लॉबीला देण्याचा कट असल्याचा आरोप केला जातोय। त्याविरोधात आज जैन समाज पुण्यामध्ये रस्त्यावर उतरला होता। पाहुयात जैन वसतिगृहाचा हा वाद नेमका काय आहे। पुण्यातल्या जैन वसतिगृहाचा वाद पेटला। वसतिगृहासाठी जैन समाज रस्त्यावर। वसतिगृहाचा पुनर्विकास की बिल्डर माफियांचा विकास। पुण्यात जैन समाजाचा हा मोर्चा निघालाय ते जैन वसतिगृहाच्या पुनर्विकासाविरोधात। पुण्यात मॉडेल कॉलनीमधल्या सेठ हिराचंद नेमचंद जोशी स्मारक ट्रस्टच्या 3 एकर जमिनीच्या विक्रीचा हा वाद आहे। ट्रस्टच्या विश्वस्तांनी वसतिगृह आणि जैन मंदिर असलेल्या मोक्याच्या जागेची विक्री करण्याचा निर्णय घेतला। त्याला जैन समाजातल्या शेकडो सदस्यांचा विरोध आहे। ही विक्री परस्पर आणि नियमबाह्य करण्यात आल्याचा आरोप आहे। पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आणि जैन धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं हे ठिकाण की ज्या ठिकाणी जैन धर्मियातल्या म्हणजे आता श्वेतांबरमधला सुद्धा स्थानिकवासी असेल, मंदिरमार्गी असेल, तेरापंथी असेल आणि दिगंबर अशा विद्यार्थ्यांना की जिथे किमान 235 विद्यार्थी शिकतात, तर ही जी जागा आहे की ज्या ठिकाणी किमान 10,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम नव्याने व्यापारी आणि गृहसंकुलासाठी गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आणि त्याच्यावरून वाद निर्माण झाला। हे जे ट्रस्ट रजिस्टर्ड झालेलं आहे त्या ट्रस्टमध्ये खरं तर फॅमिली मेंबर आहेत, पण ट्रस्टमध्ये तसं लिहिलेलं आहे तर वडील आणि मुलगा या दोघांनी मिळून आणि इतर त्यांच्याच कंपनीमध्ये काम करत असलेले काही लोक मिळून त्यांनी हा व्यवहार केला असं म्हणतात। आणि त्याच्यामध्ये अर्थात चकोर गांधी पण आहेत की जे गांधी म्हणजे आपला देश स्वतंत्र होण्याच्या आधी फुलचंद गांधी जे धाराशिवचे खासदार होते आणि ते केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यांच्याच कुटुंबातला पुढचा सदस्य म्हणजे चकोर गांधी की ज्यांनी आता राजीनामा दिलाय। तर त्यांनी राजीनामा देताना जे आता तपशील तुम्ही स्क्रीनवरती बघताय तर त्याप्रमाणे हे ट्रस्ट जे खाजगी ट्रस्ट होतं, तर इथे जैन धर्मियांचं असं म्हणणं आहे की 230 कोटी रुपये हे जे गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीने आज तुम्हाला दिलेत तर आम्हीच ते तुम्हाला देतो, पण ही समाजासाठी महत्त्वाची जागा आहे। या वादात राजू शेट्टी यांनीही मध्यस्थी केली। पुण्यात बिल्डर माफिया जोमानं कामाला लागले आहेत असा राजू शेट्टींचा आरोप आहे। एच&डी बोर्डिंगची जी प्रॉपर्टी आहे ती 1958 पासून या एच&डी ट्रस्टच्या नावानं होती, परंतु मधल्या काळामध्ये एच&डी ट्रस्टच्या ट्रस्टीने ती जागा गोखले डेव्हलपर्सला विकण्याचा निर्णय घेतला। हा ट्रस्ट असल्यामुळं धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक होतं आणि धर्मादाय आयुक्तांच्याकडे परवानगी दिल्यानंतर इतक्या संशयास्पद पद्धतीनं त्याला अर्ज केला गेला, परवानगी घेतली गेली आणि परवानगीसुद्धा धर्मादाय आयुक्तामध्ये आमचा अनुभव असा आहे की महिने हेलपाटे घालावे लागतात, साधा चेन रिपोर्ट द्यायला सुद्धा हेलपाटे घालावे लागतात, परंतु या ठिकाणी अति तातडीनं त्याला परवानगी सुद्धा दिली गेली। या जैन वसतिगृहाचा नेमका वाद काय आहे ते जाणून घेऊया। ट्रस्टच्या विश्वस्तांनी वसतिगृह आणि जैन मंदिर असलेल्या मोक्याच्या जागेची विक्री करण्याचा निर्णय घेतलाय। या जमिनीची विक्री आर्थिक आणि व्यावसायिक फायद्यासाठी होत असल्याचा जैन समाजाचा आरोप आहे। पुनर्विकासाच्या नावाखाली विद्यार्थी आणि जैन समुदायासाठी असलेल्या मूलभूत सोयींना धक्का बसणार आहे। जागेच्या करारामध्ये मंदिराचा आणि मंदिराकडे येणाऱ्या रस्त्याचा स्पष्ट उल्लेख नसल्यानं मंदिरांबद्दल साशंकता आहे। काही नेत्यांचे नातेवाईक या व्यवहारात सहभागी झाल्याचे आरोप आहेत। या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे। धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहाराला मंजुरी दिल्याचा निर्णय वादाच्या केंद्रस्थानी। पुढच्या 15 दिवसात विक्री करार रद्द केला नाही तर अन्न त्यागाचा इशारा जैन मुनींनी दिला। ये भारत के इतिहास में ये पहली बार घोर अन्याय हुआ है कि जैन समाज को अंधेरे में रखकर समाज कंटकों ने जैन धर्म की आस्था का प्रतीक भगवान महावीर स्वामी का मंदिर, विद्या का मंदिर, एच&डी हॉस्टल और तपोवन को आज अंधेरे में रख करके बेच दिया है। और जिसने बेचा है उसने घोर पाप का बंध किया है और जिसने खरीदा है
उसने नरक का द्वार खरीदा है, उसने धोखे से खरीदा है और खरीद करके उसको गिरवी रख दिया है। भारत के इतिहास में पहली बार हुआ है कि आज हमारा मंदिर बेचा गया है। भगवान महावीर आज कर्जे में आ चुके हैं। ये सबसे बड़ी शर्म की बात है। या प्रकरणात सध्या तरी ट्रस्टच्या बाजूने बोलायला कोणीही तयार नाहीये। मात्र या वसतिगृहाच्या जागेच्या विक्रीत कुठे पाणी मुरतंय का हे वेळीच शोधून निर्णय घ्यायला हवा। राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे।